प्लास्टिक असेल, निर्माल्य असेल, रोजचंही फक्त नदीमध्ये रोजची फुलं सुद्धा, कुजलेली फुलं सुद्धा लोक टाकून जातात. कारण काय, तर ती देवाला वाहिलेली फुलं आहेत, ती आपल्याला इकडे तिकडे टाकता येत नाही, म्हणून आपण काय करतो, ते नदीमध्ये टाकतो. याचा परिणाम काय होतो, तर हे नदीमध्ये टाकलं जे निर्माल्य आहे, पाणी आपण टाकलं प्लास्टिक आहे, प्लास्टिक सोडून जे बाकीचं आहे ते सगळं कुजतं. प्लास्टिक कुजतो का? अजिबातच नाही, प्लास्टिक कुजत नाही. आपल्याला माहित आहे प्लास्टिक, बऱ्याच जणांनी सांगितलं माझी, प्लास्टिक जाळलं जातं. कारण काय, तर प्लास्टिकचं विघटन होत नाही. जमिनीमध्ये पुरला तर तो जमिनीमध्ये त्या ठिकाणी त्याचं विघटन होत नाही, त्याचं खतामध्ये रूपांतर होत नाही, मातीमध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे आपण केलेला जो प्रदूषण आहे, प्लास्टिकचं प्रदूषण आहे, त्याला जमिनीला, आपल्या पृथ्वी मातेला सोसावं लागेल. म्हणजे प्रत्येकाला याचा भार सोसावा लागणार आहे किंवा त्याचा त्रास सोसावा लागेल या प्लास्टिकमुळे. पण प्लास्टिक जाळल्यामुळे काय होतं, कुणाला माहित आहे? प्लास्टिक जर आपण जाळत आहात, येस, फुफ्फुसाचे विविध रोग किंवा जे आहे डिसीज तयार होत असतात. का, तर प्लास्टिक मधून बाहेर पडणारे जे धूर आहे त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विषाणू वायू बाहेर पडतात. आणि काय करतात ते, तर प्लास्टिक गोळा केल्यानंतर ते कुठेतरी डंप करतात किंवा कचरा गोळा करणारे एखादी कुठेतरी त्या ठिकाणी व्यवस्था केली असते, त्या ठिकाणी डंप करतात. काही दिवसांनी काय करतात, सरळ ते काढी लावून टाकतात त्याला. बरोबर आहे, कचरा जाळला जातो. कचरा जाळल्यानंतर त्याच्यामधलं प्लास्टिक सुद्धा जाळलं जातं. आता हे प्लास्टिक जाळल्यानंतर जे वायू धूर बाहेर पडतं त्याचा परिणाम कोणावर होणार आहे, तर जवळपास राहणारे जे लोक आहेत, तिथली वस्ती जी आहे, तिथले नागरिक जे असतील त्यांच्या आरोग्यावर होतो. त्याच्याबरोबर सगळ्यात जास्त परिणाम कोणावर होईल, तर तो जो जाळणारा आहे, कारण तो त्याच वातावरणामध्ये कायम राहत असतो, त्याच्या फुफ्फुसावर म्हणजे त्याच्या श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो, दम्यासारखा विकार होतो. आणि एवढंच नाही, जर कंटिन्यू आपण त्या वातावरणात राहिलो तर फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे एवढा घातक परिणाम फक्त प्लास्टिक जाळल्यामुळे होऊ शकतो. मग आपण मगाशी मी प्रश्न त्यासाठी विचारला होता की प्लास्टिक जर आपण जाळत असू किंवा आपल्या घरामध्ये आपण जाळत नसू पण आपले आई वडील जाळतात, आपल्या शाळेमध्ये शिपाई मामा असतील ते जाळतात, असं जर होत असेल तर काय करायला पाहिजे, त्यांना आपल्याला सांगायला पाहिजे की प्लास्टिक जाळू नका, प्लास्टिक जाळू नका, ते रिसायकलला द्या किंवा महापालिकेला द्या, ते पुढे काय करायचं ते करू. आता तुम्ही लहान आहात, तू रिसायकल म्हणजे काय, ते कुठं होतं, या सगळ्या गोष्टी खूप पुढच्या आहेत, त्याच्यावर आपण जास्त आज बोलायला नको. पण किमान आपण एवढं काय करू शकतो की प्लास्टिक कुठेही फेकायचं नाही, प्लास्टिक जाळायचं नाही, एवढ्या दोन गोष्टी तर आपण नक्की करू शकतो.